राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीका यदा तो मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री गुरु रामदासा। सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता, नामस्मरणे विन सर्वथा राहोची नहे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपे सेवेकरिता घेतलेली ओवी, दासबोध या ग्रंथातील दशक चौथा आणि चौथ्या दशकातील तिसरा समास, तिसऱ्या समासातील ओवी क्रमांक 4, आणि या ओवीमध्ये समर्थ आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता, नामस्मरणे विन सर्वथा राहोची नाही। आपण सुखात असलो व दुःखात असलो, कुठल्याही स्थितीमध्ये कसाही जरी असलो तरी अखंड आपल्या मुखातून काय यायला पाहिजे, तर भगवंताचं नामचिंतन व्हायला पाहिजे, अखंड भगवंताचं नामस्मरण व्हायला पाहिजे। दुःखाच्या वेळी माणसाला देवाचं नामस्मरण करायला सांगावं लागत नाही, दुःख प्राप्त झालं की आपोआप माणसाला देव आठवतो, बरं का। पण सुखाच्या वेळी मात्र माणसाला देवाची आठवण करून द्यावी लागते। आणि म्हणून या ठिकाणी ओळख करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना समर्थ म्हणतात, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता, नामस्मरणे विन सर्वथा राहोची नये। ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या टिटवाळा येथील प्रभू रामचंद्रांचं मंदिर, आणि या ठिकाणी आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। अर्थात रविवार दिनांक 30 मार्च पासून ते 6 एप्रिल पर्यंत या ठिकाणी 7 दिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, बरोबर आहे की नाही। त्याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत अनेक प्रकारचे भजन असतील, प्रवचन असतील, हरिपाठाचा कार्यक्रम असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आपण नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे। आणि त्यापैकी ही
6व्या दिवसाची सेवा, प्रवचन सेवा आज या ठिकाणी करण्याचं योग आला, भाग्य लाभलं. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे आम्हाला जे श्रीराम मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय, सद्गुरू माऊली श्री बाबा महाराज यांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे. आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सेवा करताना पाहायला मिळते, सेवा घडताना पाहायला मिळते. विशेष म्हणजे या मंदिराचं विशेष महत्व अशा प्रकारचं आहे का या ठिकाणी विशेष करून नामाला महत्व दिलं जात आहे, नामचिंतनाला अधिक करून महत्व दिलं जात आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण त्यालाच अनुसरून आज या ठिकाणी नामाचं महात्म्य वर्णन करणार किंवा माणसाने कशा प्रकारे नामस्मरण करावं या प्रकारची ओळख जाणीव करून देणारी ती ओवी आपण या ठिकाणी प्रवचन सेवेसाठी घेतलेली आहे. या कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी विशेष करून दासबोध पारायण सुद्धा ह्या 7 दिवस 7-8 दिवस केलं जात आहे. मी बघितलं पत्रकावर, ते बघितल्यानंतर मग एक विचार केला की मग आपण दासबोधातलीच एखादी ओवी चिंतनासाठी त्या ठिकाणी घेऊया. आणि नामपर किंवा नामाचं महात्म्य वर्णन करणारी अशा प्रकारची ही 4थ्या दशकातील 3ऱ्या समासातील 4थी ओवी आहे. आणि या ठिकाणी समर्थ आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे बिन सर्वथा राहोची नाही. आपण 4ही युगाचा जर निवाडा घेतला, 4ही युगाचा जर आपण विचार केला तर सत्ययुगामध्ये, कृतायुगामध्ये ध्यानाला महत्व होतं. प्रत्येक युग बदलल्यानंतर साधनाही बदललेली आहे बरं का. युग बदलल्यानंतर साधनाही बदललेली आहे. सत्ययुगामध्ये अर्थात कृतायुगामध्ये ध्यानाला महत्व होतं. त्रेतायुगामध्ये होम हवन आणि यज्ञ याग चालायचे. द्वापारामध्ये कर्मकांडाला महत्व होतं. आणि तुम्ही कोणत्याही पुराणाचा अभ्यास करा, शास्त्राचा अभ्यास करा वा कोणत्याही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा, कलियुगामध्ये तुमचा आमचा उद्धार करून घेण्याचं सर्वात सोपं आणि सर्वात साधं साधन जर असेल तर भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण. अर्थात वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. तुमच्या आमच्या जीवनाचा जर उद्धार आम्हाला जर करून घ्यायचा असेल तर त्यासाठी अधिक महत्व आपण नामस्मरणाला दिलं पाहिजे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे अशा प्रकारे म्हटलेलं आहे. कलियुगामध्ये जर तुमचा आमचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हरीचं नामस्मरण केलं पाहिजे बरं का. खरं तर आपण एक दृष्टांत नेहमी श्रवण करत असतो की ज्या वेळेला वानर बरं का त्या दगडावर राम नाम लिहून आणि मग ते दगड पाण्यामध्ये सोडायचे, त्यावेळेला ते दगड तरले जायचे, ते पाषाण तरले जायचे बरं का. श्रीराम प्रभूंना समजल्यानंतर ज्या वेळेला स्वतः प्रभू रामचंद्रांनी तो प्रयोग करून बघितला की आपल्या नावाने जर दगड तरतात तर आपण सोडलेले दगड सहज तरायला पाहिजे. आणि म्हणून मग काय केलं, एक असा मोठा दगड होता तो त्या पाण्यामध्ये सोडला गेला, बुडला. बुडल्यानंतर प्रभूंना वाटलं मोठा होता म्हणून बुडला असेल, अगदी छोटा छोटा करता करता अगदीच लहान पण बुडला. पण ज्या वेळेला अनेक दगड सोडल्यानंतर सगळ्यात लहान सुद्धा बुडला हे बघितल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी मागच्या बाजूला बघितलं आणि तेवढ्यात हनुमंत त्या ठिकाणी उभे होते, मारुतीराया उभे होते, हात जोडून ती क्रिया पाहत होते. आणि तेवढ्यात हनुमंतरायाने सांगितलं, देवा तुमच्या नावाने दगड तरतात. ऐकताय ना देवा, ज्या दगडावर तुमचं नामस्मरण, ज्या दगडावर नाम लिहिलं ना तुमचं, ते दगड तरतात. पण तुमच्या हातून जो दगड सुटला ना तो बुडाल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून तुमच्या हातून दगड सुटता कामा नये. काय देवाच्या हातात जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते, कुठल्याही प्रकारचं भय नसतंय. पण देवाच्या हातून जो दगड सुटला, जो पाषाण सुटला, तो बुडाल्याशिवाय राहत नाही. मग इकडे जर पाहायला गेलं तर नामात पावर आहे की रामात पावर आहे? सामर्थ्य नामात आहे की रामात आहे?
याचा विचार करण्यापेक्षा रामनामात सामर्थ्य आहे असं म्हणायला हरकत नाही. रामनामात सामर्थ्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्याचा विचार या ठिकाणी समर्थांनी मांडलेला आहे. दासबोध या ग्रंथाची रचना करतानाच 20 दशक त्या ठिकाणी रचना केलेली आहे. त्या 20 दशकांच्या मध्ये प्रत्येक दशकाला 10 समास अशा प्रकारे 200 समासांची रचना त्या ठिकाणी केलेली आहे. सुरुवात स्तवनाने केलेली आहे. दशकाच्या प्रत्येक समासामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं स्तवन केलेलं आहे. मंगल आचरणापासून सुरुवात केलेली आहे. गणेश स्तवन आहे, शारदा स्तवन आहे, सद्गुरु स्तवन आहे, संत स्तवन आहे, श्रोते स्तवन आहे, कवीश्वर स्तवन आहे, नरदेय स्तवन आहे, सभा स्तवन आहे, परमार्थ स्तवन आहे. अशा प्रकारे सगळ्या प्रकारचं स्तवन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग स्तवनांचं दशक झाल्यानंतर ज्या वेळेला आपण तो विचार करतो, तो अभ्यास करतो, त्यावेळेला गणेशाचं स्तवन आपण करतोय, शारदेचं स्तवन आपण करतोय, सद्गुरूंचं स्तवन आपण करतोय, संतांचं स्तवन आपण करतोय, सभेचं स्तवन करतोय, परमार्थाचं स्तवन करतोय, कवीश्वराचं स्तवन करतोय, नरद्याचं स्तवन करतोय. काहीतरी विशेष त्या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला लाभलं जात आहे. आपलंही स्तवन असं व्हावं असं वाटत असेल, त्या प्रकारची कर्म आपल्याकडून घडावीत असं वाटत असेल, तर त्यासाठी आधी आपण आपल्याकडे असलेल्या मूर्ख लक्षणांचा त्याग केला पाहिजे. आणि म्हणून दुसरा दशक त्या ठिकाणी सांगितलेला आहे मूर्खांचा. मूर्ख लक्षण, मूर्ख लक्षणांचा दशक त्या ठिकाणी सांगत असताना, मांडत असताना मूर्ख लक्षण दाखवली, उत्तम लक्षणं दाखवली, कुविद्या लक्षणं दाखवली आणि त्याच्यामध्येच आपल्या 3 गुणांची ओळख दिली. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. ते कशा प्रकारे आहेत? रजोगुणे पुनरावृत्ती आहे, तमोगुणे अधोगती आहे आणि सत्वगुणे भगवत भक्ती आहे. म्हणून परमार्थामध्ये सत्वगुणाला महत्व आहे. परमार्थामध्ये सत्वगुणाला महत्व आहे. नवे नवे सत्वगुणानेच परमार्थ घडतो, सत्वगुणानेच भक्ती घडते, सत्वगुणानेच भगवंताचं नामचिंतन घडतंय. रजोगुणाने घडते असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते आपल्या फायद्याचं नाही, कारण पुनरावृत्ती आहे. तमोगुणाने तर होतच नाही, अधोगती आहे. आणि म्हणून मग त्या दुसऱ्या दशकामध्ये त्या ठिकाणी मूर्खांची लक्षणं सांगितली. मूर्ख लक्षणं, उत्तम लक्षणं, कुविद्या लक्षणं, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण अशा प्रकारे त्या ठिकाणी मांडणी केली. आणि मग जर मूर्खाचं लक्षण आणि त्याचा जर त्याग करायचा आहे तर ती लक्षणं आतापासूनचीच नाहीत ना. काही गुण असे आहेत माणसाकडे की ती परंपरेने चालत आलेले आहेत, बरं का. म्हणून ते कुठेतरी असं मांडलेलं आहे बघा. अजा गेला पणजा गेला, बाप मसदी गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. परंपरेने जे आलेले गुण असतात ते वेगळे असतात. ज्या वेळेला त्या मुलाला सांगितलं त्या वडिलांनी का अरे शेठजीकडे जा आणि एक 500 रुपये उसने घेऊन ये, बरं का, परतफेडीच्या बोलीमध्ये घेऊन येते. तो सावकाराकडे गेला, पण सावकाराला आतापर्यंत त्यांनी बघितलंच नव्हतं. वरच्या माळ्यावर गेल्यानंतर जेव्हा सावकाराला बघितलं त्यावेळेला कशासाठी आलंय ते विसरून गेला आणि पटकन त्याच्या तोंडातून निघालं काय, अरे बापरे, हे सावकार किती जाडजूड आहेत, किती मोठे आहेत, मेल्यानंतर यांना कसं बाहेर काढायचं. आता एवढं जर ऐकलं तर कुठला सावकार त्याला पैसे काय उभा तरी करेल का? त्याने पहिले तिथे जे होते ना नोकर, त्यांना सांगितलं याला पकडा आणि पहिले डांबून ठेवा, त्या खोलीमध्ये बंद करून ठेवा. आता बराच वेळ झाला, मुलगा येत नाही म्हणून बाप त्याचा आला, सावकाराला हात जोडले आणि सावकाराला विचारतात ते म्हणे माझा मुलगा इथे आलेला ना. अरे आले ना, पण किती डांबरट आहे तो. इथे आल्यानंतर कशासाठी आलाय ते तर काही बोललाच नाही, पण आल्याबरोबर म्हणतोय हा सावकार काका किती जाडजूड आहे, मेल्यावर याला कसं काय बाहेर काढायचं, असं कुठं बोलतात का? त्यावेळेला त्याचा बाप बोलला, लहान आहे तो, त्याला कळत नाही. त्याला जर एवढं कळलं असं तर तो बोलला असताना हातपाय तोडून काढू ना, नाहीतर मेलेल्या माणसाचं काय करायचंय. याला पण म्हणे टाका त्याच्या जोडीलाच. आता नातू गेलाय, मुलगा गेलाय, अजून आला नाही म्हणून आजोबा आले. आता आजोबा आल्यानंतर आजोबांनी हात जोडले सावकार काकांना. सावकार काकांना विचारलं, दादा माझा नातू माझा मुलगा इथे आलेला आहे? हो म्हणे आलेत, पण दोघे पण असे निघाले.
एक म्हणतोय सावकार काका एवढे जाडजूड आहेत, मेल्यावर यांना बाहेर कसं काढायचं, आणि दुसरा म्हणतोय त्याचा बाप काय म्हणतोय, हातपाय तोडून काढू. तेव्हा तो आजोबा बोलतो त्यांचा अभ्यास कमी आहे, त्यांना माहित नाहीये तुमची परिस्थिती काय आहे ती. तुम्हाला ना मूल ना बाल ना काहीच नाही ना, मग बंगल्यासकटच पेटून देऊ ना. त्यांच्या दोघांच्या जोडीला याला तिसऱ्याला पण ठेवलं. आपला विषय काय माहितीये का, परंपरेने आलेले गुणदोष असतात. नातवाची काय चुकी, आजोबाचा असं आहे म्हटल्यानंतर मग बरं का. मूर्ख लक्षणांचा जर त्याग करायचा आहे आपल्याला, तर सगुणाची परीक्षा आहे, म्हणून तिसरा दशक मांडलेला आहे सगुण परीक्षा. आणि सगुणाची परीक्षा आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मग माणसाच्या निर्मितीपासून, जन्मापासून त्याला जे काही होणारं दुःख आहे त्या सगळ्या प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. एक 3-4 समाज पहिले स्वगुण परीक्षा, त्याच्यामध्ये अगदी जन्माच्या आधीपासूनची आईच्या गर्भामध्ये जी घटना घातली जाते, अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाच्याची पुतळा, अशा प्रकारे ते सगळं मातेच्या शोणीत पित्याची रेत संपर्क झाला जननी गर्भात, तिथून ते माणसाच्या जन्मापासून जन्म झाल्यानंतरची अवस्था मांडलेली आहे. आणि मग आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या 3 तापांची माहिती त्या ठिकाणी तिसऱ्या दशकामध्ये दिलेली आहे. मग या परीक्षेमध्ये जर आपल्याला पास व्हायचं आहे, 3 तापातून जर आपल्याला मुक्त व्हायचं आहे, तर माणसाला आज खऱ्या अर्थाने भक्तीची गरज आहे. आणि ती भक्ती आहे 9 प्रकारची: श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. अशा प्रकारे तो 4था दशक मांडला, नवविधा भक्ती. बरं का, त्या 4थ्या दशकामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितली, श्रवणापासून ते आत्मनिवेदनापर्यंत. आणि मग 10वा सांगितला मुक्ती चतुष्टय. म्हणजे नवविधा भक्तीपर्यंत जर तुम्ही पोहोचलात तर मग पुढे तुम्हाला प्राप्ती कसली आहे, मग मुक्ती चतुष्टय मांडलेला आहे. त्या ठिकाणी 4 प्रकारच्या मुक्त्या मांडलेल्या आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. त्याच्यानंतर मग मांडला मंत्राचा. आता मंत्राच्या याच्यामध्ये गुरुनिश्चय आहे, गुरु लक्षण आहे, शिष्य लक्षण आहे, अलग लक्षात. त्याच्यामध्ये बद्ध अवस्था कशाला म्हणतात, मुमुक्ष अवस्था कशाला म्हणतात, बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध, अशा प्रकारच्या ते 3 अवस्था. त्या कशा अवस्था आहेत त्यांची ओळख त्या ठिकाणी थोडक्यात करून दिली. जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. मुख्य बद्धाचं लक्षण काय, ज्याला आत्मज्ञान नाही तो बद्ध, तो बद्ध. दुसरं बद्धाची ओळख करून देत असताना, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान, हा बद्धाची ओळख करून दिलेली आहे. बरं का. प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे स्वय समाधान, या नाव बद्ध. बद्ध कशाला म्हणतात, जो बांधलेला आहे त्याला बद्ध म्हणतात. अज्ञानाने बांधलेला, अहंकाराने बांधलेला, अभिमानाने बांधलेला, विषयांनी बांधलेला, वासनेने बांधलेला, नको त्या वेगवेगळ्या विचारांनी बांधलेला, त्याला बद्ध म्हणतात. मग त्या बद्धाकडे ज्या वेळेला श्रवण होते, कुठेतरी जाणीव निर्माण होते, त्या वेळेला त्याला कळतंय मी काय करावं आणि काय नाही करावं. मग तिची अवस्था निर्माण होते त्याची. तो बोलून दाखवतोय मी असं करायला नको होतं, मी असं करायला पाहिजे, ही मुमुक्ष अवस्था आहे. मग तो काय बोलून दाखवतोय, म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्माशी, म्हणून मी भार झालो भूमीशी, येणार मुमुक्ष. ती मुमुक्षची अवस्था दाखवलेला आहे. त्याच्यानंतर मग बद्ध, मुमुक्ष आणि मग साधक. आता साधक म्हटल्यानंतर अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरेला संत संग तयाचे बोले जे मग साधक आयसा. अशा प्रकारे त्या साधकाची आणि सिद्धाची ओळख करून दिलेली आहे. बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध अशा 4ही अवस्था त्या ठिकाणी मंत्राचा दशक अर्थात 5व्या दशकामध्ये मांडलेला आहे. 6वा दशक देवशोधन नाम त्या ठिकाणी सांगितला. 7वा चतुर्दश ब्रह्म. आपण जे ब्रह्म म्हणतोय ते ब्रह्म 14 प्रकारचं आहे. कशा प्रकारचं आहे ते सगळी ओळख, सगळ्या प्रकारची जाणीव त्या ठिकाणी करून दिलेली आहे. 8वा ज्ञानदशक मायोद्भव मांडला त्या ठिकाणी. 9वा गुणरूप आणि 10वा जगत ज्योती नाम अर्थात काय सामर्थ्य आहे त्या ठिकाणी त्याची ओळख करून दिली. 11वा भीमदशक मांडला. 12वा विवेक वैराग्य. 13वा नामरूप. 14वा अखंड ध्यान नाम. 15वा आत्मदशक. 16वा तत्वान्वयाचा. 17वा प्रकृती पुरुष. 18वा बहुजिनसी. 19वा शिकवण नाम आणि 20वा पूर्ण दशक. अशा प्रकारे एक दशकाची रचना त्या ठिकाणी केली. 200 समासाची रचना त्या ठिकाणी केली. पण महत्वाचं जर पाहायला गेलं तर या तिसऱ्या भक्तीमध्ये आणि 4थी ओवी जी काही सांगितलेली आहे, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण सर्वता राहूची नाही. खरं तर आपल्याला आपल्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, आपल्या देहाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात श्रेष्ठ जर साधन कुठलं असेल, सगळ्यात सोपं साधन जर कुठलं असेल ते म्हणजेच भगवंताचं नामचिंतन.
बाकीची जी साधनं आहेत ना ती दुसऱ्यावर अवलंबून आहेत, बरं का. तुमच्याकडे जर पूजा जर करायची असेल तर सगळ्या प्रकारची साधन सामुग्री तुम्हाला गोळा करावी लागणार आहे, पूजा सांगणारा बोलवावा लागणार आहे, त्यासाठी सगळ्याच काही गोष्टी आल्या, अनेकांचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या आर्थिक परिस्थिती काय ती पाहायला लागणार आहे, बरं का. त्याच्यानंतर होम हवन यज्ञ याग जर करायचं असेल तर तेच आलं, सगळी साधन सामुग्री तुम्हाला गोळा करावी लागणार, सगळं काही आलं, बरं का. पैसा वगैरे खिशात असेल तर मनुष्य सगळं काही करू शकतो, कोणतंही असू द्या साधन. मला सांगा, तुम्हाला जर नामस्मरण करायचं असेल तर साधारणतः तुमच्या खिशामध्ये किती पैसे पाहिजेत? उलट अर्थी रिकामा खिसा देव दाखवतो, बरोबर आहे की नाही. ज्या वेळेला खिशामध्ये काही नसतंय त्यावेळेला आम्हाला भगवंताचं नामचिंतन होत असते, सतत सतत देव आठवतो, बरं का. रिकामा डबा बघितला का देव आठवतो घरातला, भरलेले डबे मात्र आम्हाला देव दाखवत नाहीत, बरं का. ज्या घरामध्ये सुख ओसंडून वाहतंय ना त्या घरामध्ये दिवा लावायला सुद्धा सांगावं लागतंय, अरे दिव्या लावायची वेळ झाली, दिवाबत्तीची वेळ झाली, दिवा लावा. पण ज्या घरामध्ये दुःख आहे ना, ज्या घरामध्ये काहीतरी प्रसंग आहे ना, ज्या घरामध्ये काहीतरी त्रास आहे ना, त्यांचा सतत लक्ष दिव्याकडे असतो, विझू देत नाहीत ते, बरं का, विझू देत नाहीत. आणि म्हणून मग कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. दुःखामध्ये तर सगळेच स्मरण करतात पण सुखात कोणी करायला मागत नाहीत नामस्मरण. जे सुखामध्ये नामस्मरण करतात दुःख काय का होय. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक ह्या तिन्ही तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो, देवाधिकांना सुद्धा सोडलं नाही, बरं का. देवाधिकांना सुद्धा सोडलं नाही, संतांनाही सोडलं नाही त्याने. तिन्ही तापांपैकी एक ताप असतोच असतो. पण जेव्हा आम्ही भगवंताच्या नामचिंतनामध्ये रममाण झालेलो असतो ना त्यावेळेला तो ताप कधी येऊन स्पर्श करून जातो आम्हालाही कळत नाही, कारण आम्ही त्यावेळेला भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममाण झालेलो असतो, बरं का. मग आता नामस्मरण जर आम्हाला करायचं आहे तर जगद्गुरु तुकोबा आम्हाला ओळख करून देतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, बरं का. पुढे म्हणताय दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम राम, बरं का. राम म्हणताना आपल्या आतला श्वास हवा आहे ती बाहेर जाते रा, आणि बाहेर गेलेली हवा परत येऊ नये म्हणून तोंड बंद होत आहे, बरं का. एखाद्या वेळी जर भाजी चांगली झाली नाही ना तर आपण काय म्हणतो माहितीये का, भाजीत काही राम नाही, बरोबर आहे की नाही. एखाद्याच्या घरामध्ये जर असं वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळालं ना तर आपण काय म्हणतो माहितीये का, ह्या घरात काही राम नाही, बरं का. एखादा माणूस आहे फक्त माणूस म्हणून बसलेला दिसतो आपल्याला, बरं का, पण काही हालचाल नाही, त्याच्याविषयी काय म्हणतात, या माणसात काही राम नाही. सर्वाघटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. तो देव कसा आहे ज्याचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे, तो देव कसा आहे, सर्वाघटी राम. आमच्यामध्ये फक्त एवढंच फरक आहे का आम्हाला मंदिरातला कळतोय पण अंतरातला कळत नाही. ही सर्वात मोठं दुर्भाग्य आमचं. काय सांगितलेलं आहे, सर्वाघटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. जो मंदिरात आहे तो आमच्या घरात आहे, जो आमच्या घरात आहे तो आमच्या देहात आहे, आणि जो आमच्या देहात आहे तो सर्वांमध्ये आहे. म्हणून ह्या दासबोधामध्ये मधल्या एका दशकामध्ये एका समासामध्ये 4 प्रकारचं ब्रह्म मांडलेलं आहे. जीवात्मा, शिवात्मा, ज्ञानात्मा आणि विश्वात्मा. त्याची ओळख करून देत असताना 4 प्रकारचा घट मांडलेला आहे. घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश. आकाशाचे 4 प्रकार मांडलेले आहेत. आम्ही कसं पाहतोय ना त्या देवाला आमच्या बुद्धीप्रमाणे पाहत असतो, आमच्या विचाराप्रमाणे पाहत असतो. एखाद्या मडक्यामध्ये, घटामध्ये आकाशाला पाहावं. पाण्याने भरलेला मडका आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतोय आकाश किती मोठा आहे, एवढा आहे. या मडक्या एवढा आहे, मडक्यात दिसतंय तेवढंच आहे.
ज्यांना जशी प्रचिती आली, अनुभूती आली, ते तसेच घेऊन बसले. मडक्या एवढाच आकाश आहे, मडक्यात दिसतो तो तेवढाच आकाश आहे. घटाकाश, मठ आकाश आमच्या घरापुरता फक्त. चिदाकाश दिसतंय ते, पण त्याच्याही पलीकडे त्याला चालवणारं सामर्थ्य देणारं दुसरं आकाश आहे, मदाकाश. सर्वा घटी तो राम आहे, देहादेही एक आहे, सर्वत्र तो देव आहे, सर्वत्र भगवंत आहे, जली स्थली काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे तो. पण त्याला जर आम्हाला पाहायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? एका मोठा श्रीमंत माणूस होता, त्याला एक काही वेगळ्या प्रकारचा आजार झाला. एका वैद्याकडे गेला, त्या वैद्याला त्याने सांगितलं असं असं झालंय मला, अमुक अमुक असं असं होत आहे. त्यावेळेला त्या वैद्याने काय सांगितलं माहितीये का? थोडे दिवस तुम्हाला कुठलीही जी काही वस्तू दिसेल ना, ती फक्त तुम्हाला हिरवी दिसली पाहिजे. डोळ्यातून प्रत्येक वस्तू दिसताना हिरवी दिसली पाहिजे. हे जर तुम्ही थोड्या दिवसापर्यंत जर हा प्रयत्न तुम्ही केला, थोडे दिवस जर जे दिसेल ते हिरवं बघितलं, तर तुमचा आजार बरोबर बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. घरी आल्याबरोबर पहिले घराला हिरवा रंग दिला त्याने, सगळ्या वस्तू घरातल्या हिरव्या करून टाकल्या, बायको सकट सगळं. जी दिसेल ते हिरवं, बरं का? पण अधूनमधून कुठेतरी कोणीतरी एखादा पाहुणा येतो, तो लाल हिरवा पांढरा कसा तरी वेगळा असतोच ना तो, बरं का? थोड्या दिवसाने तो गेला त्या वैद्याकडे आणि वैद्याला सांगितलं, म्हणे मी सगळा प्रयत्न केला. काय केलं म्हणे? मी घर हिरवं केलं, मी बाईला हिरवी केली, मी माझ्या मुलांना हिरवे केले, जे माझा परिसर आहे तो सगळा हिरवा करून टाकला. श्रीमंत माणूस ना, पण तरी मला पाहिजे तसा फरक पडत नाही का? कधीतरी कोणतरी वेगळा मला दिसतोच ना. तेव्हा त्या वैद्याने सांगितलं, या सगळा हिरवा करण्यापेक्षा जर हिरवा गॉगलच घातला असता दादा तर बरं झालं असतं ना. घर हिरवा करण्यापेक्षा, बाई मुलं सगळं सगळं हिरवं करण्यापेक्षा जर हिरवा गॉगल घातला असता, चष्मा घातला असता हिरवा, तुला सगळं हिरवं दिसलं असतं ना. समजतंय? आम्हाला सर्वत्र देव पाहायचा आहे ना, तर त्यासाठी आम्ही पहिला आमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, बरं का? काटकोन, लघुकोन, चौकोन, त्रिकोण, षटकोन, बरेच कोण आम्हाला शाळेमध्ये शिकवतात, पण दृष्टिकोन आम्हाला श्री गुरुच्या कृपेनेच प्राप्त होत असतो. आमचा दृष्टिकोन कसा असावा, आणि त्याच्यासाठी हे प्रवचन आहे. प्रवचन कशासाठी आहे? आमचा दृष्टिकोन बदलावा म्हणून प्रवचन आहे. सगळ्यामध्ये रममाण झालेला राम आम्हाला पाहायचा आहे, सगळ्यामध्ये रममाण झालेला राम आम्हाला पाहायचा आहे. होते वैकुंठीच्या कोणी, आले अयोध्या भुवनी, कौशल्याच्या लागले स्तनी, तेची भूत गे माये. समर्थ रामदास स्वामी आईला ओळख करून देताना, आई ज्या वेळेला विचारते कुठलं भूत तुला प्रसन्न झालंय नारायणा, त्या वेळेला समर्थ रामदास स्वामी त्या महद्भूताची जाणीव करून देतात, ओळख करून देतात. त्या प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी काय करतात? ओळख करून देतात, सांगतात, होते वैकुंठीच्या कोणी, आले अयोध्या भुवनी, कौशल्याच्या लागले स्तनी, तेची भूत गे माये. मार्गी जाता वनांतरी, पाय पडला दगडावरी, झाली पाषाणाची नारी, तेची भूत गे माये. वालीस निर्दालिले, सुग्रीवास प्रतिपालिले, पाणी पाषाण तारिले, तेची भूत गे माये. मग ते भूत कोण आहे? सर्व भूतांचे हृदय, नाम त्याचे रामराय, रामदास नित्य गाय, तेची भूत गे माये, तेची भूत गे माये. आणि त्या देवाला जर आम्हाला शोधायचं आहे, त्या देवाला जर आम्हाला पाहायचं आहे, बसल्या जागेवर आम्हाला राम होता येईल, आम्हाला राम बनता येईल, आम्हाला राम अनुभवता येईल, बरं का? दोची अक्षरांचे काम, ह्या दोनच अक्षरांमध्ये बरंच काही आहे, दोनच अक्षरांमध्ये बरंच काही आहे. सुरुवातीलाच आपण बघितलं, वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य या दोन अक्षरांमध्ये आहे. बरेच भेटले आतापर्यंत त्यांना आपल्यासारखे, नाही का? गाठोड्यावाले, पुंजकी काय ना काय बरोबर असलेले. प्रत्येक जणांनी काय प्रयत्न केला बरं? आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, आपला गाठोडा वाचवण्याचा प्रयत्न केला, आपला पैसा अडका, आपली धनसंपत्ती जी काही जवळ असेल ते वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितलं, दादा याच्यासाठीच माझं सगळं काही चाललंय.
वाल्याकोली काय म्हणतो याच्यासाठी सगळं चाललंय ना, त्याच्यावर तर उदरनिर्वाह आहे. बरोबर आहे की नाही? अनेक तुमच्या आमच्या सारखे संसारिक भेटले पण एकानेही कोणी उपदेश केला नाही. आलं का लक्षात? प्रत्येक जणाने काय काम केलं? आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. आपलं संपत्ती, आपली धन दौलत, आपल्याकडे पैसा अडका जे काही द्रव्य असेल ते वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण ज्या वेळेला नारदाच्या रूपाने सत्संग झाला ना, त्यावेळेला नारदांनी पहिले विचारलं, दादा तू हे काय करतोय रे? म्हणे काय ना, तुझ्याकडे जे काय असेल ते दे मला. माझ्याकडे काय आहे? कशासाठी हे सगळं चाललंय? म्हणे हे बघ, शिस्तीत दे, नाहीतर 7 रांजण भरलेत. किती? वाल्याकोळीने किती रांजण भरले होते? 7. बरोबर आहे की नाही? आणि कमीत कमी त्याने ते पुरावा तरी ठेवला होता. बरोबर आहे की नाही? पुरावा ठेवला होता ना. आजचा माणूस पुरावा ठेवतो? कराच्या आधी पहिले पुरावा नष्ट कसा करायचा याचा विचार करतो तो. अपराध करण्याच्या आधी पहिला विचार काय करतो? अपराध केल्यानंतर पुरावा नष्ट कसा करायचा. आलं का लक्षात? ऐका, त्याने फक्त भरले होते 7. आपले 7च्या 7 ओसंडून चाललेत. हे 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्याने 1 तोंड, झाले 7. भरलेत का ओसंडून चाललेत? ओसंडून चाललेत ना. आणि म्हणून मग कुठेतरी हे थांबलं पाहिजे. म्हणून काय पाहिजे? आपल्याला सत्संग झाला पाहिजे, संतांचा संग झाला पाहिजे, प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केली पाहिजेत, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. यासाठी आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून. आलं का लक्षात? आणि मग नारद मुनी विचारताय, दादा काय पाहिजे तुला? म्हणे तुमच्याकडे काय जे असेल ते द्या. आता काढला विना टाकणार त्याच्या गळ्यात, तेवढ्यात तो लांब पळाला, हे घेऊन काय करू मी? अरे मग माझ्याकडे हेच आहे ना. नारद मुनी काय म्हणतात? हेच माझ्याकडे हेच आहे. नाही नाही, दुसरं वेगळं काय असेल ते द्या. मग घे ना, मी देतोय ना तुला, बोल ना. नारायण नारायण. हे पण म्हणे काही माझ्या उपयोगाचं नाहीये. मग जाऊन विचार, ज्यांच्यासाठी हे सगळं काही करतोय ते वाटेकरी आहेत का? घरी गेल्यानंतर बाईने इंगळी चावल्याचं सोंग केलं. जर इंगळीच्या वेदना तुम्ही घेऊ शकत नाही तर तुमच्या पापाला वाटेकरी आम्ही नाहीत. मग त्याचे डोळे उघडले. ऐका, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी एकदा संधी येते सुधारण्याची. आपण बोलतो पण त्या माणसाला देवाने एकदा सुधाराची संधी दिली होती, नाही ऐकलं त्याला काय करणार? तसं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी एकदा तरी सत्संग लागतो. पण संत भेटल्यानंतर, सत्संग झाल्यानंतर, श्रीगुरु प्राप्त झाल्यानंतर जे नारदांना वाल्याकोल्याने सांगितलं ना, विचारलं ना, ते प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. काय? ज्या वेळेला आम्हाला कळतंय की आता आम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे, मग त्यावेळेला पहिले जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये जाणीव निर्माण झाली की आता बदल झाला पाहिजे, उद्धार करून घ्यायचा आहे, मग त्यांनी साष्टांग नमस्कार घातला नारदांना. आणि साष्टांग नमस्कार घातल्यानंतर काय सांगितलं माहितीये? आता सगळं जाऊ द्या, माझ्या उद्धाराचा मार्ग मला सांगा. हेच आम्हाला सांगता आलं पाहिजे, हेच आम्हाला विचारता आलं पाहिजे. आमच्या श्री गुरूंना, आमच्या ज्या ज्या वेळेला संत मिळतील, ज्या ज्या वेळेला सत्संग होईल, त्या त्या वेळेला संतांना आम्हाला हेच सांगता आलं पाहिजे, सगळं जाऊ द्या, फक्त आता काय करा, आमच्या उद्धाराचा मार्ग सांगा. पहिला म्हणजे केलेल्या कर्माचा पश्चाताप. आलं का लक्षात? आणि घडणाऱ्या कर्माची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. पश्चाताप हा मोकळा होण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. केलेल्या कर्मातून मोकळा होण्याचा एकमेव मार्ग, सगळ्यात महत्वाचा मार्ग जर असेल तर पश्चाताप. बोलून दाखवणं, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाला आम्ही सुख दुःख सांगता आलं पाहिजे आमचं. आम्ही देवाला सुख दुःख सांगितलं ना की मग त्याच्यातून काय मार्ग काढायचा तो देव बरोबर काढत असतात, बरं का? आणि म्हणून पश्चाताप घडणाऱ्या कर्माची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. किती उपरती निर्माण व्हावी? ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार परी, वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले, उफराटे नाम जपता वाचे. काय सांगितलं? आता तुझा उद्धार करून घ्यायचा आहे ना, मग एक आता फक्त नामस्मरण कर. काय? राम म्हणायला सुरुवात कर. म्हणे मला राम म्हणता येत नाही पण मरा पटकन म्हणता येत आहे. बघा तिथे ते उल्लेख केलेला आहे, मरा म्हणता येते ना, चालेल.
मरा म्हणता येतंय ना, चालेल ना, मरा मरा मराम राम राम झालं का बरं? झालं. सुरुवात कशी केली त्यांनी? मरापासून सुरुवात केली. मरा मरा मराम राम 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 झालं ना. उफराटे नाम जपता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारिले पुण्याचे, ब्रह्मांडा वरुते असं म्हणतात. वाल्मिकी जे ते तप केले ते वन पुण्य पावन झाले. बरं का? वारुळ झालं अंगावर मुंग्यांचं नाही. आम्ही उपासना करता करता डास मारून बाजूला ठेवतो. आम्ही पूजा करता करता डास मारून बाजूला ठेवतो आणि बोलतोय पण अर्ध्या तासात एवढे मारले. अरे मग काय केलं काय तुम्ही? हे न बसणारे पण करतात ना पूजेला. पूजेला न बसणारे पण करतात ना. नाक्यावर बसणारे पण तेच करतात. काय बाबा खरंय की कुठे? मग आम्ही देवाच्या पुढेच बसून काय केलं? भगवंत म्हणतात, संत म्हणतात, आम्हाला संसारात परमार्थ आठवला पाहिजे. आम्हाला संसारामध्ये परमार्थ आठवला पाहिजे. आम्हाला परमार्थच संसार आठवतोय म्हणून तर आम्ही देऊ आळंदीला गेल्यानंतर पोलीपाट लाटणं घेऊन येतो. तीर्थाला गेल्यानंतर आम्ही सुपा घेऊन येतो, टोपल्या घेऊन येतोय. नाही बघा ना काय अवस्था आहे की नाही? परमार्थ करत असताना मी संसार घेऊन येतो. मग संसारिकामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे? काय नाही ना. मग ऐका, खर तर तो राम सर्वत्र आहे. नव्हे नव्हे वेद म्हणतायत अहम ब्रह्मास्मी. महावाक्य आहे ना वेदाचं, अहम ब्रह्मास्मी. तो देव म्हणजे मीच आहे. तत्वमसी, तत्वमसी. ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी तुम्ही पंढरपुरापर्यंत जातात की नाही, गेलंच पाहिजे, दर्शन घेतलंच पाहिजे, चरणस्पर्श झाला पाहिजे, डोळे भरून त्या पांडुरंग परमात्म्याला बघितलं पाहिजे. पण जाण्याच्या आधी आम्ही विचार केला पाहिजे, तत्वमसी, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. ते तत्व तुम्हीच आहात, ते ब्रह्म तुम्हीच आहात, तो देव तुम्हीच आहात. फक्त काय करायचंय माहितीये का? एखादा निखारा असतो बघा, निखारा आतमध्ये पेटलेला असतो, जिवंत असतो, पण त्याच्या वरती राख गोळा झालेली असते. गृहिणी काय करते माहितीये का? ज्या वेळेला त्याला परत पेटवायचं असेल ना, त्यावेळेला फक्त फुंकर मारते, बाजूची आलेली राख बाजूला करते, तो परत जिवंत होतो. आमचं तसंच झालंय. प्रत्येकाच्या आतमध्ये तो राम आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये तो देव आम्हाला सांभाळतोय, पण वरती आवरण आल्यात ना, अज्ञानाची, अंधश्रद्धेची, भ्रमाची पटलं आलेली आहेत ना, ती पटलं बाजूला केली पाहिजे, पटलं बाजूला केली पाहिजे. ज्या वेळेला त्या मूर्तिकाराला विचारलं, दादा या दगडाची एवढी सुबक मूर्ती तुम्ही तयार केली, त्यावेळेला त्या मूर्तिकाराने उत्तर दिलं, प्रत्येक दगडात देव आहे. ऐकताय ना? प्रत्येक दगडात देव आहे. फक्त आम्ही काय करतो माहितीये का? त्या दगडाचा नको असलेला पार्ट बाजूला करतो, नको असलेला भाग बाजूला करतो, देवाची मूर्ती आपोआप तयार होते. तसं आमचं आहे. प्रत्येक देहामध्ये देव आहे, प्रत्येक ठिकाणी देव आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, सभाई, अभ्यंतरी. मग त्याच्यामध्ये आपण नाहीत का? श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या चारही खाणीमध्ये जर भगवंत आहे, तर त्या चारही खाणीमध्ये आपण नाहीत का? 84 लक्ष जीवयोनीमध्ये जर भगवंत आहे, तो देव आहे, तर मग त्या 84 लक्ष जीवयोनीमध्ये आपण नाहीत का? आहेत ना. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? ती पडलं जी आहेत की नाही, आवरणं जी आहेत की नाही, ती आवरणं आलेली बाजूला केली पाहिजे. ज्या वेळेला आम्ही ती आवरणं बाजूला करू ना, त्यावेळेला बसल्या जागेवर आम्ही देव आहोत याची प्रचिती आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. आणि तेवढ्यासाठीच तर हा नरदे आहे. बरोबर आहे की नाही? मग ती पडलं जर आम्हाला बाजूला करायची आहेत ना, ती पटलं जर, ती आवरणं जर आम्हाला बाजूला करायची आहेत ना, तर ह्या कलियुगामध्ये अतिशय सोपं आणि सर्वात साधं साधन आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधियेल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण? चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचा अधिकार, सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. फक्त ते नामचिंतन, ते नामस्मरण आम्ही केलं पाहिजे, केलं पाहिजे नामस्मरण. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्यासी, माझेने घातले जन्मासी त्यासी कैसी विसरावे. नाही, एखाद्या सोनाराने जर आमच्या आवडीची नथ बनवून दिली ना, तर त्या सोनाराची आम्ही 10 वेळा स्तुती करतोय.
नाही, जिथे जातो तिथे सांगतो ओळखीचा आहे ना, नथ बनवली, मी सांगेन तशी डिझाईन मला आवडली अतिशय चांगल्या प्रकारे, बरोबर आहे. मग भगवंत म्हणतात, संत म्हणतात, अरे एखाद्या सोनाराने नुसती नथ तुझ्या आवडीची बनवली तर आतापर्यंत कित्येक वेळा तू त्याचं नाव घेतलं तुझ्या तोंडामध्ये, देवाने जर नाकच दिलं नसतं तर ती नथ कुठे लावली असती बरं. मग ज्याने नाक दिलंय त्याला कधीतरी आठवायला पाहिजे ना. काय ऐका, या दासबोधामध्ये 17व्या दशकामध्ये 84 तत्व मांडलेली आहेत बरं का. 84 तत्व, प्रत्येक पाठ ना पाठ वेगळा केलेला आहे. आमच्या घरामध्ये सगळी उपकरण आहेत. आता ऐका ना, इथे माईक आहे, तिकडे साऊंड आहे, ही वायर जोडलेली आहे, सगळं काय आहे ना. लाईट नाही बरं का, लाईट नाही ना. आमच्या घरात मिक्सर आहे, नाही वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, एसी आहे, बल्ब आहे, पंखा आहे, सगळी उपकरणं आहेत. पण लाईटच नसेल तर त्यांना सगळ्यांना किंमत शून्य आहे. तसं आमचे डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे, 84च्या 84 तत्व आहेत. ऐकताय ना. प्रत्येक पार्ट ना पार्ट वेगळा करू ना आपण, प्रत्येक पार्ट ना पार्ट वेगळा करू. 4 प्रकारचे देह आहेत इथे, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. देह एक नाही आहे. देह आपल्याला जो कार्य करताना दिसतोय तो एक नाहीये, 4 प्रकार आहेत त्याचे. स्थूळ देहाचं कार्य वेगळं आहे, सूक्ष्म देहाचं कार्य वेगळं आहे, कारण देहाचं कार्य वेगळं आहे, नाही महाकारण देहाचं कार्य वेगळं आहे. स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण याच्या 4 मुख्य अवस्था आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ह्या मुख्य अवस्था आहेत. त्याच्या पलीकडची गुणमनी आहे, पण ती इथे नाही बरं का. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ह्या 4 अवस्था आहेत. 4 देह आहेत. 4 देहाचे अभिमानाचा एक प्रकार नाहीये, 4 प्रकारचे अभिमान आहेत. विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा बरं का. 4 स्थान आहेत, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धनी. 4 शक्ती आहेत, क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती. 4 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण. 4 मात्रा आहेत, आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. 4 भोग आहेत, स्थूळ भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग आणि आनंद भास भोग. 8 चोक 32 तत्व ही झाली. या ठिकाणी पंचभूत कार्य करतायत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांमध्ये कार्य करत असताना एक अंतःकरण पंचक आहे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. एक प्राण पंचक आहे, प्राण, अपान, व्यान, उदन आणि समान. विषय पंचक आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ज्ञानेंद्रिय पंचक आहे, कान, नाक, त्वचा, डोळा आणि जीभ. कर्मेंद्रिय पंचक आहे, वाचा, पाणी, पाद, शिक्षण आणि गुद. 25 तत्व ही झाली. पृथ्वी ज्या तत्वांपासून निर्माण झालेली आहे त्या पृथ्वीची 5 तत्व आहेत. पृथ्वी ओळखायची म्हटल्यानंतर आता आपल्या तिकडे जर पाहायला गेलं तर झाडं, दगड, माती हे सगळे मिळून काय आहे पृथ्वी. तसं इथे ह्या पृथ्वीची ओळख करून देत असताना अस्थि म्हणजे हाडं, मांस, मांस, त्वचा, चामडी, नाडी आणि रोम म्हणजे केस. हे 5 पृथ्वीची तत्व आहेत. ही पृथ्वी ज्या अपापासून निर्माण झालेली आहे त्या अपाची 5 तत्व आहेत. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेद, घाम. ते आप ज्या तेजापासून निर्माण झालेलं आहे त्या तेजाची 5 तत्व आहेत. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन. जोपर्यंत शरीरामध्ये तेज आहे तोपर्यंत तुम्हाला भूक लागते. तेज संपलं ना की भूकही लागत नाही, तहान लागत नाही. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे भाग तेजाचे आहेत. ते तेज ज्या वायूपासून निर्माण झालंय त्या वायूची 5 तत्व आहेत. चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन. ते वायू ज्या आकाशापासून निर्माण झालंय त्या आकाशाची 5 तत्व आहेत. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. प्रत्येक तत्वाना तत्व जरी बाजूला केलं आम्ही, आलं का लक्षात? एक चालवणारा भगवंत जर नसेल तर चाले हे शरीर कुणाचे सत्य. तेवढा राम जर आम्ही बाजूला केला ना तर आम्हाला लगेच बोलावं लागतंय, याच्यात काही रामच राहिला नाही. तेवढा राम जर बाजूला केला ना तर आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. सगळी तत्व तिथे पडलेली आहेत ना. ज्या माणसाला आम्ही देहाने ओळखतोय तो तिथे पडलेला आहे.
त्याचं वर्ण याच्या कलरचं जे रंगाचं जे वर्णन करायचो ते समोर आमच्या आहे. नाक्या डोळ्याचं जे काय वर्णन करायचो, त्याच्या उंचीचं जे काय वर्णन करायचो ते आमच्या समोर पडलेलं आहे. मग का काही कार्य करू शकत नाही? राम गेला की सगळं शून्य, काही राहत नाही. आणि म्हणून राम असतानाच सत्याची ओळख घ्यायची आहे, अन्यथा चौघांच्या खांद्यावर गेल्यानंतर सगळेच सांगतात राम नाम काय सत्य आहे. जगामध्ये सगळ्यात महत्वाचं सत्य जर कुठलं असेल तर राम नाम सत्य आहे. पण ते राम असताना सांगायचं आहे, राम असताना त्याची ओळख घ्यायची आहे. राम गेल्यानंतर किती जरी ओरडलो तरी ज्याच्या अंतरीचा राम गेलाय, अर्थात ज्याच्यात रामच नाही, त्याला सत्य की असत्य काय कळणार आहे? म्हणून राम असताना त्याची ओळख घ्यायची. राम नाम सत्य आहे आणि सत्य आहे म्हणून तर समर्थ म्हणतात सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे वीण सर्वथा राहोची नाही. बरं का? कुठे शोधायचंय त्याला? आम्हाला शेजारचं सगळं कळतंय, आमच्या घरातलंच कळत नाही. आम्ही स्वतःला कधी शोधत नाहीत. आम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवतोय, पण जेव्हा आम्ही दुसऱ्याकडे एक बोट दाखवतोय त्यावेळेला 4 बोट आमच्याकडे असतात, त्याचा विचार आम्ही कधीच करत नाही. करतोय त्या रामाला शोधायचंय. आम्हाला कुठे शोधायचंय? एक हिऱ्याचा व्यापारी होता आणि पूर्वी कसं माहितीये का, वाहनं वगैरे नसायची, त्यामुळे मग पायी प्रवास असायचा. आणि पायी प्रवास असला की मग एकटा माणूस निघत नव्हता. 4-4, 5-5 जण व्यापारी एकत्र निघायचे. बरोबर का? 4-4, 5-5 व्यापारी एकत्र निघाले ते जायला की त्यांच्या बरोबर काही चोर पण असायचे, असे वेगळ्या विचाराचे, नाही का? साधलं तर साधलं काही मध्ये. आणि म्हणून मग तो हिऱ्याचा व्यापारी ज्या वेळेला ते 4-5 जण निघाले, त्यांच्यामध्ये त्या टोळीमध्ये एक असाच शिरलेला मध्ये चोर. आला का लक्षात? त्याने बरोबर पकडलं त्या 4-5 जणांमध्ये जो हिऱ्याचा व्यापारी जो होता, त्याला बरोबर समजलं की हा हिऱ्याचा व्यापारी आहे, याच्याकडे हिरे आहेत. बरं का? हा हिरा घेऊन चाललेला आहे बाजाराला. म्हणून त्याने त्याला काही सोडलं नाही, त्याच्याच जोडीला तो राहिला. बरं का? विश्रांती ज्या वेळेला घ्यायची असेल, आराम ज्या वेळेला करायचा असेल, रात्रीच्या वेळी झोपायचं असलं ना की त्याला झोपून द्यायचा, तो त्या हिऱ्याच्या मालकाला झोपून द्यायचा. आणि मग एकदा हिरा मालक झोपला हे त्याला कळलं ना, किंवा त्या हिरा मालकाची ती पिशवी बघ काय असेल, त्याच्या बरोबरच्या त्या काय पेट्या, काही डबे, काही खोके, काही काय सगळं एक दिवस ते झालं. दुसऱ्या दिवशी त्याचे कपडे बघितले. तिसऱ्या दिवशी तो झोपलेला असताना अवस्थेमध्ये त्याचे ते खिशे तापले, काही सगळं बघितलं त्याने, पण त्याला काही हिराच सापडला नाही हो. चौथ्या दिवशी ज्या वेळेला ते बाजाराला गेले, पोचले, त्यावेळेला त्या हिरा मालकाने त्याच्या पिशवीतून तो हिरा काढला. ऐकताय ना? नाही, त्याच्याच हिरा मालकाच्याच पिशवीतला हिरा काढला त्याने. बरं का? पण चोर विचार करायला लागला की आतापर्यंत ही पिशवी 4 वेळा खाली गेली माऊली. बरं का? किती 4 वेळा अशी झटकून पण बघितली तरी मला हिरा सापडला नाही. आणि जी पिशवी मी आतापर्यंत 4 वेळा बघितली त्याच पिशवीतून याने हिरा काढला. शेवटी सगळं झाल्यानंतर त्याला राहवतच नाही, म्हणून मग त्याने विचारलं काही जादू आहे का तुमच्याकडं? म्हणे काय? रात्रीची हिरा गायब करायचा. म्हटलं काय रे बाबा? तर रात्रभर मी 3-4 रात्री हे हिरा शोधला, तुमच्या पिशव्या, तुमच्या सगळ्या काही पेट्या, काही तुमचे डबे खोके, जे काही तुमचे कपडे, तुम्ही परिधान केलेले कपडे सुद्धा मी तपासले, कुठेच मला हिरा सापडला नाही. तेव्हा तो मालक बोलला, रात्री झोपण्याच्या आधी मला माहिती तू चोर आहेस, म्हणून मी तो हिरा तुझ्या खिशात लपून ठेवायचो. उजाडलं की तो तुझ्या खिशातला हिरा मी माझ्या याच्यात काढून घ्यायचो. तू सगळं तपासलं रे, पण तुझा खिसाच तो तपासला नाही. आमचं सुद्धा असंच आहे, आम्ही सगळं तपासतो पण आमचे खिसे तपासायचं आम्ही विसरतो. आम्हाला मंदिरातला देव कळतो, आम्हाला तीर्थातला देव कळतो, बरं का? पण आमच्या घरातले देव आम्हाला कळत नाही. म्हणून आमच्या घरातले देव वृद्धाश्रमात आम्हाला पाहायला मिळतात. काय अवस्था आहे आज बघा, आहे की नाही? वृद्धाश्रमात आमचे देव पाहायला मिळतात ना. ऐका, मी मागे 6 महिन्यापूर्वी एका वृद्धाश्रमामध्ये गेलो. त्या वृद्धाश्रमाच्या बाहेरच्या भिंतीवर, बरं का, ऑल कंपाऊंड असते की नाही, कंपाऊंडची जी ऑल होती, भिंत होती, त्या भिंतीवर लिहिलेलं होतं, खाली पडलेल्या पानांवर जरा जपून पाय द्या. बरं का? आज जरी ती पिकून खाली पडली असतील ना, तरी काल आपण त्यांच्याच सावलीला बसत होतो हे विसरू नका. आम्हाला बरीचशी पानं अशी पडलेली, विखुरलेली पाहायला दिसतात हो. बरं का?
आणि त्या पिकलेल्या पानाची काही अपेक्षा नसते हो. काय अपेक्षा असते? वृद्ध माणसाची काय अपेक्षा असते आमच्याकडून? आम्हाला रामच कळला नाही ना, रामच कळला नाही आम्हाला. वडिलांची आज्ञा पाळणारा राम. एक शब्द फक्त वडिलांचा, काय? तुला वनवासाला जायचं आहे, भरताला राज्याभिषेक करायचा आहे. प्रत्युत्तर नाही. तुम्ही माझ्या पहिल्यापासून अन्यायच केलाय, माझा सुख तुम्हाला बघू नाही. काय कुठं चांगला काय तोंडाजवळ घास आला ना काढून घेताय आता? नाही हो. आज्ञाप्रमाण, आज्ञाप्रमाण. बरं का? एक पत्नी, एक बाणी आणि एक वचने. सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही आचरण कसं करावं. प्रभू रामचंद्रांकडे बघावं आणि आमच्या जीवनाचा वाटचाल करावी, आमच्या जीवनाची वाटचाल करावी. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का? वनवासाला कोणामुळे जावं लागलं? काही मुले, बरोबर आहे. पण मेन आम्हाला पडद्यावर जरी काही दिसली असेल तरी साईड हिरो असतो ना. काय नाव तिचं? मंथरा. बरं का? त्यावेळेला एक मंथरा होती. पक्क्या झाल्यात ना? पक्क्या म्हणजे घरोघरी, घरोघरी. बरं का? बाबा त्याला दुसरं एक नाव आहे. बरं का? काय नाव आहे माहिती आहे का? तुम्ही कुठले? बरं तुमचं गाव कोणतं? तुमचं? ओके, उतना, टिटवाळा. तुम्ही जंगलामध्ये, रानामध्ये कधी गेलात का? गेलेले आहेत. जंगलात, रानात गेल्यानंतर चिंचेच्या सारख्या अशा शेंगा लोंबलेल्या असतात बघा, त्या बारक्या असतात त्या. हा, चिंचेच्या शेंगा, चिंचेच्या सारख्या शेंगा असतात त्या. बरं का? काय म्हणतात त्याला? काय? कोयलू. कोण बोललं बरं? कोयलू. कोयलू काका बोलले. मग काकांना माहित आहे ना त्या कोयलूच्या काटे. बरं का? हा, त्या कोयलूच्या जवळ पण जात नाही लोक. बरं का? आणि जी गेलं त्याला काय होतंय? खाज. मंथरा जिथं गेली तिथं काय होते? ज्या घरात मंथरा गेली त्या घरात खाजवा खाजवच होते ना. तिला कोयलू झोप. त्या बाईला, त्या मंथरेला कसली उपमा दिली? कोयलूची. बरं का? ज्या घरात गेली ना त्या घरात समजा पण खाजवा खाजव झालीच, त्यांच्या अंगाला लागलीच समजा खाज. बरं का? आणि म्हणून अशा मंथरा आज घरोघरी आहेत, गल्लोगल्ली आहेत, प्रत्येक आळीमध्ये आहेत. सुनेने तिच्यावर किती विश्वास ठेवायचा आपल्या सासूबद्दल सांगत असताना ते आपण ठरवायचं आहे. सासूने आपल्या सुनेबद्दल सांगत असताना किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवायचं आहे. ऐका, हत्तीच्या मध्ये एवढं सामर्थ्य असतंय, एवढं बळ असतंय की समोरून जर एखादा हिंस्र प्राणी आला तर त्याला उचलून आपटायचं सामर्थ्य हत्तीमध्ये असतंय. ऐकताय ना? पण त्याच हत्तीच्या कानामध्ये जर एक मुंगी गेली ना तर मरणदायी यातना त्या हत्तीला भोगाव्या लागतात. एक संशय माणसाचं घर बर्बाद करून टाकतंय आणि ती पेरणारी म्हणजेच मंथरा. बरं का? ऐका, श्रीराम कोणाला म्हणतात आणि त्यांचं एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी ह्या पद्धतीचं आचरण आम्ही का करावं? तर ऐका, वनवास भोगून आल्यानंतर पहिले दर्शन प्रभू रामचंद्रांनी कोणाचं घ्यायला पाहिजे होतं? कौशल्याचं. पण कौशल्याचं दर्शन न घेता पहिलं दर्शन घेतलं कैकेयी मातेचं. याला म्हणतात राम. काय म्हणतात याला? समजतंय ना? आपल्यासारखा असता तर काय बोलला असता? जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली. नाही, बरोबर आहे का नाही? पण श्रीराम प्रभूंना ओळखायचं, जाणायचं, त्यांचे कर्म, त्यांचं आचरण. बरं का? अतिशय सुंदर होती ती रावणाची बहीण. काय नाव बरं तिचं? शूर्पणखा. नाही, आज पण आपण बोलतो ना ती म्हणजे बाई शूर्पणखाच. एवढी सुंदर. नाही, पण ती शूर्पणखा लक्ष्मणाकडे जाण्याच्या आधी श्रीराम प्रभूंकडे आली होती. ऐकताय ना? श्रीराम प्रभूंकडे आल्यानंतर तिचे ते चालेसुले बघितले सगळे. तेव्हा श्रीराम प्रभूंनी सांगितलं, शूर्पणखा तू लाख सुंदर असतील
तुझ्या पतीसाठी. काय सांगितलं? शूर्पणखा, तू लाख सुंदर असशील तुझ्या पतीसाठी, माझ्यासाठी या विश्वात जर कोणी सुंदर असेल तर माझी सीता. हा विचार जर आम्ही प्रत्येकाने आमच्या अंतःकरणामध्ये ठेवला तर सांगा ना, अत्याचार पाहायला मिळेल? नाही मिळणार. बरं का? नाही मिळणार. त्यांचा जो पिताची आज्ञा जी काय, वडिलांची आज्ञा जी काय, तो शब्द प्रमाण, हे जर आम्ही आचरणात आणलं तर भ्रष्टाचार पाहायला मिळेल आम्हाला? नाही मिळणार. नाही मिळणार. बरं का? हिंसाचार पाहायला मिळणार नाही आम्हाला. का? दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवा.